हाय, हॅलो, नमस्ते आणि गुड मॉर्निंग. तर आज आहे वार शनिवार. तारीख आहे 18 ऑक्टोबर. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. तर आज आपण जाणार आहोत तुळजापूर आणि अक्कलकोट. जमलं तर अक्कलकोट, तसे 2 ठिकाण करणार आहोत. तर ही पूर्ण ट्रिप आपल्या अर्जुन हर्णेकर यांनी स्पॉन्सर केली आहे. तर आपण या ट्रिपला जायचं आहे. म्हणजे स्पॉन्सर म्हणजे त्यांनीच नेण्याचा प्लॅन बनवला. तर आपण जाणार आहोत सर्वजण. दिवाळी सर, गोलब सर, पुन्हा रोहन घुगे, बालाजी घुगे, भूषण गायकवाड आणि मी, असे काहीतरी 4-5 जण आहोत. तर आपण त्याची भेट करून घेऊच. तर ठीक आहे, भेटू आपण सरच्या रूमवर. माझ्या ना 100 मला वाटायचं सैयारा तू तो गाडी उभी व्हिडिओच काढायला दिसता. तर फायनली आपण जवळपास हिंगोलीहून 20 ते 30 किलोमीटर असं लांब आलो. तर 20 किलोमीटर जवळपास हिंगोलीहून लांब आलो मी. म्हणजे थांबून थोडंसं साफसफाई करत आहे बरं, म्हणजे थोडंसं रिलॅक्स होत आहेत. तर हे बघू शकता, आपली गाडी दिसत असते. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो मला. ही गाडी बघू शकता सर. ड्रायव्हर साहेब, आजच्या पार्टीचे ओनर मुतायला गेलेले त्यांची ही गाडी, ज्या ठिकाणी आपण, ज्या गाडीनं आपण श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी जाणार आहोत. तर या गाडीने आपण जाणार आहोत. बघू शकता आपली सगळी मंडळी, आपले ड्रायव्हर साहेब राखोंडे साहेब, आपले अर्जुन साहेब, गुगे साहेब, भूषण साहेब आणि बालाजी ही आणि आपले फक्त देवळे साहेब. ट्रिप याच्यामुळे काढलेली आहे की आमच्या सरच्या डोक्यावर मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. जसं की आमच्या सरचे सासरे बुवा वारलेले आहेत. अच्छा, त्या कारणामुळे त्या कारणामुळे ट्रिप काढली, त्यांना दुःखातून बाहेर आणायचं म्हणून. अच्छा असं आहे का? तर बघू शकता सर, आपले सर थोडेसे दुःखामध्ये आहेत. कारण रिझन वगैरे माहित नाही आपल्याला, पण थोडे दुःखामध्ये आहे सर. आणि आपले देवडे सर सुद्धा आहेत, बघू शकता. लॉजिकच नव्हतं. आपण निघलो 28 दिले ना, फोनला 12 दिले. आमचे ऑपरेटर बघू शकता. तर फायनली आपण नांदेडमध्ये पोहोचलो. आता नांदेड मार्ग आपल्याला लातूर साईडला आहे. तर लातूरच्या समोर त्याच मार्गे समजा आपल्याला तुळजापूरला जायचं. काय बोल. फायनली आपलं दुसऱ्या जागी आपण थांबलो. आणि काय आपण तर चहा पाणी काय नाश्ता वगैरे काय ते करू. समोर फायनली आपली कॉफी आली आहे, बघू शकता. आपली छान अशी कॉफी पिणार आहोत. हा, खूप छान कॉफी आहे. आपण कॉफी पिऊ आणि आपण प्रोत्साहन निघू. गुलाब सर संतृप्त झाले. ते कसं वाटलं कॉफी?
एक नंबर वाटलं त्याला. तुम्ही सुद्धा पिऊया. या ठिकाणी दुकानाचं नाव आहे बघा माऊली उपाहारगृह. म्हणजे हे जवळपास बंद करा. याच्यापासून किती विष्णुपुरी जवळपास 5 किलोमीटर असेल लांब आहे. तर त्या ठिकाणी येऊ शकता, पिऊ शकता तुम्ही. खूप छान आहे कॉफी, एकदम अशी डोक्याला झणकार देणारी. आपण CNG भरण्यासाठी थांबलोत. ते बघू शकता माझ्या मागे आपली गाडी आहे. या गाडीत आपण तुळजापूर आणि अक्कलकोट जे होईल ते ठिकाण करायचे. पण मेन ठिकाण म्हणजे आपलं अक्कलकोट, तुळजापूर ते करायचं. आणि त्यानंतर जमलं तर अक्कलकोट जायचं. तर आपली गाडी बघू शकता. या गाडीनं आपण जाणार आहोत तुळजापूरसाठी. आधी आपण CNG भरू आणि त्यानंतर भेटू. सर किती वाजता उठले सर? 4 वाजता. 4 वाजता उठले? सकाळी 4 वाजता उठून आपण किती उठलो? 4 उठलो का? यानं कसं उठलो मला? सर कसं वाटतंय? बस सकाळी उठून कसं वाटतं तुम्हाला? त्याला दाखव, त्याला जोरात ड्रायव्हर आहे ना. ड्रायव्हरची ओळख करून दिली आम्ही आधीच. ड्रायव्हरच्या बाजूला. तर फायनली आपल्या गाडीचा नंबर लागला. आता नेक्स्ट गाडी आपलीच आहे. यानंतर आपण CNG करणार आहोत. माझ्या मैत्रिणीचा बर्थडे, मला पैसे दे ना. बर्थडे आला, बर्थडे. किती सोना? हल्लो कर गाडी. फायनली आपण दुसऱ्यांदा CNG भरत आहोत. फर्स्ट टाइमचं जवळपास अर्ध्याच्या वर संपलं. तर आता दुसरं आपण टाकतो. दुसरं बघू आपण काय प्लॅन राहील याच्यानंतर. माझ्या इच्छा आहे नाश्ता वगैरे काय करा. बघू आता पण काय होतं काय नाही. सो फायनली आपण तुळजापूर देवस्थान या ठिकाणी पोहोचतो. आता आपण आपल्या गाडीला पार्किंगमध्ये लावले आणि त्यानंतर आपण थोडी देवाची जे वस्तू लागतं समजा साडी वगैरे जे म्हणजे वटी सामान वगैरे ते घ्यायचं वाटते. आता बघू आपण ते घेऊ काय घ्यायचं आणि बघू काय समोरचा प्लॅन. पाया दाखवलास का? धुवून येत होतो तिथं मध्ये हे कुवा सगळे बिना चपल्या चालेत. त्या ठिकाणी आपण ओटीचं सामान वगैरे जे लागते ते घेणार आहोत.
पूजा घेतली 750. काय किलो रोड नंबर साडी, नारळ, फुलं, पीस, हळद कुंकू आणि सगळ्या गोष्टी पूर्ण 11 अलंकार. काय जोडे, मंगळसूत्र, हळदी, कुंकू, तांदूळ, बांगडी, खारी, सुपारी, टिळे, डोळे, मोती, पोळे, पूर्णी, गुलाबजाम, सोडा मोगरा आहे. आहे का नाही? नारळ आहे. परसात घ्या एक खरी सर. किती करू अशी ताट? एक करू एक ठीक आहे. कितीला आहे? 100 वर आहे 150 वर. आता फक्त बघून ठेव काय काय घ्यायचे इथं सगळं जेव करू. चल सगळं घ्यायचं आपल्याला घेऊन. चला हो चला. एक आणखी माझ्यासाठी घेऊ. 30 रुपये टाक. तर अशा वगैरे आपण 2 मोठी सामान घेतली. रोहनने घेतलं, एक मी घेतला आणि एक अर्जुनने घेतलं. म्हणजे सगळ्यांना घ्यायची गरज नव्हती, पण देवीला मान म्हणून ठेवतं. तर ठीक आहे, बघू आपण समोर. बस पार्किंगपासून 1 किलोमीटर काहीतरी लांब आहे, म्हणजे 700 मीटर. तर फायनली आपल्याला तो द्वार आहे तुळजापूरचा तो दिसला आहे. तर बघू शकता, त्या द्वारमधून आपल्याला आज जायचं आहे. आणि या साईडला बघू शकता असे खूप सारे असे माळ, कवड्याची माळ वगैरे आहे. दुकान सुद्धा खूप आहेत. या ठिकाणी मोठी सामान, लहान काय खेळण्याची सामान, बऱ्याच गोष्टी आहेत. बघू शकता, दिसत असते तुम्हाला. आणि हे द्वार, महाद्वार, राजे शहाजी महाद्वार. सो फायनली आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर आतमध्ये या ठिकाणी सुरक्षासाठी तपासणी. बघू शकता हे मंदिर एकदम साफसूफ आहे. बघू शकता, थोडा सुद्धा कचरा दिसणार नाही. ते महाद्वार ज्या ठिकाणी आपण बाहेर आतमध्ये आलो. बघू शकता आपले मित्र आले आहेत. चल लवकर. त्या ठिकाणी आतून तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालं भवानी मातेचं. पण आत व्हिडिओ वगैरे काही घेता आलं नाही. बाहेर आता सध्या मी चिंतामणी, डावरनगर, उज्ज्वलनगर अशा एक तुम्हाला दाखवतो. नाव वगैरे माहीत नाही मला काय आहे, दाखवतो, बघा तुम्ही. किती वेळा ठेवलं? हां काय एकाच सेकंदात कळते एखादं. ते दगड आहे, त्याच्यावर तुम्ही कॉईन ठेवून तुमचा हात वगैरे फिरून
कोणती गोष्ट तुम्ही मनात धरायची ती निश्चित होते की नाही ते म्हणजे तो फिरल्यावर कळते. फिरवलं असं म्हणजे हात फिरला तर उजवीकडे फिरलं तर मी मागितलं ती माझ्या वडिलांचे लवकर पाय ठीक हो असं मागितलं. तर तो हळूहळू फिरला म्हणजे ते माहिती नाही कसं आहे उजवीकडे फिरला म्हणजे जर होते चांगली. तर ठीक आहे लवकर तुळजाभवानी मातेने लवकर पप्पाचे पाय बरोबर करू तसं अशी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना. प्रयत्न करो ते. चालतं. धन्यवाद. बघू आपण समोरच्या. तर फायनली सगळ्यांचं जे जेवण होतं ते म्हणजे खाणं होतं प्रसाद महादेवीचा ते खाणं झाल्यानंतर आता पाणी वगैरे पिऊ आपण. परत जाऊ. पाणी पिले आणि फोटो देखील काढला. तर आता आपल्या बघू आता समोर काय 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 दर्शन असतं काय. सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो. आता नेक्स्टची प्रोसेस म्हणजे समोर काय करायचं काय कोणत्या दिवस दर्शन वगैरे घ्यायचं कन्फर्म झालं नाही आणखी जाण्याचं. बघू जसं होईल तसं तुम्हाला सांगत तुम्ही. तो आपण महाप्रसाद घेऊ. हो आपलं अर्जुन प्रसाद घेऊ आपण. बघायला काय नाही बघायलाच केले ती वजन कशाला सर. देवीसाठी घ्यायचं त्याच्या सर देवीसाठी घ्यायला. तुला काय तेव्हा देवीसाठी रोहन आपलं दर्शन वगैरे सगळं झालं. आता आपण परतीच्या परसावर निघलो. आपलं अक्कलकोट का नक्की नाही आणखी पाहू आता काय होते काय नाही आपल्याला माहिती नाही. ते आपण जेवण वगैरे काय करतील बाहेर पडून पाहू त्यानंतर काय होतं. तर फायनली आपलं तुळजामातेचं दर्शन झालं. तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. त्यानंतर आता आपण लातूरच्या बाहेर जो पसरलो म्हणजे तुळजापूरच्या नंतर लातूरच्या नंतर थोडं बाहेर आलं बघ त्या ठिकाणी हॉटेलमध्ये काय जेवायला बसलो. त्याच्यावरून या ठिकाणी जेवण वगैरे करूत आणि त्यानंतर परळी मार्गे परळी दर्शन घेऊन आपलं गावाकडे घ्यायचं. तर अक्कलकोट झालं नाही आपल्याला. अक्कलकोट नेक्स्ट टाईम करूत कारण की थोडंसं गडबड पहिला त्याच्यामध्ये अक्कलकोट झालं नाही. ठीक आहे जेवण वगैरे करू आणि त्यानंतर भेटूत. फायनली आपल्या लास्ट पॉईंटवर जिथे यायचं होतं त्या ठिकाणी आपण पोहोचतो परळी वैजनाथ. तर माझ्या मागे तुम्हाला मंदिर दिसत होतं तिथे आपल्या मंदिरात जायचं आणि दर्शन घ्यायचं. तर सरळ भेटू आपण मंदिरात बाहेरून कारण की व्हिडिओ वगैरे शक्य नाही होणार आतमध्ये कारण की परवानगी नसते व्हिडिओसाठी. बघू पण झाले तर कधी करू.
त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा दिसते आणि काही दुकान वगैरे आहेत. आपण एक्झिट त्याच ठिकाणी करतो. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ती त्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी एक्झिट केलं आपण आणि आपण या ठिकाणी बाहेर काय घ्यायचं ते घेऊ आणि त्यानंतर बाहेर जाऊ. आपले मित्र काहीतरी घेणार आहेत ते घेऊ देऊ आणि बाहेर जाऊ. तर फायनली आपली ट्रिप इथे संपली. आता आलो आपण घरी, म्हणजे घरी जात होतो आता बालाजीला भूक लागली म्हणून फ्राईड राईस बरोबर, फ्राईड राईस काहीतरी असते ते घ्यायचं बालाजीला. मला नाही घ्यायचं, मी जेवण झालं माझं ऑलरेडी. तर बालाजी घ्यायला फ्राईड राईस बघू शकतो.